नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रेसिपीचे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन याच्यामध्ये साहित्य सगळे मेन्शन केलेले आहे. इथे तुम्हाला एक पनीरमध्ये मीठ घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर तुम्हाला थोडंसं हळद टाकायची 1 टीस्पून. हळद टाकल्यानंतर तुम्हाला आता इथे थोडी लाल मिरची पावडर टाकायची 1 टीस्पून. हे तुम्हाला पहिले कोटिंग करून घ्यायचं आहे पनीरला. आता तुम्हाला चाट मसाला टाकायचा आहे थोडा 1 टीस्पून. हे थोडंसं तुम्ही मिक्स करून घ्या मिश्रण पूर्णपणे. आता हे मिश्रण आपलं कोटिंग करून रेडी झालेलं आहे. आता 1 कप तुम्हाला बेसन घ्यायचं आहे. त्यात थोडं 1 टीस्पून तुम्हाला मीठ टाकायचं आहे. 1 टीस्पून हळद, थोडी उरलेली जी लाल मिरची पावडर होती ती थोडी ॲड केलेली आहे. याच्यात ओवा घ्यायचा तुम्हाला थोडासा, त्याचा फ्लेवर चांगला येतो. थोडा मिक्स करून घ्यायचा हाताने. आता याच्यामध्ये थोडी मिरची 4 मिरच्या मी कापून टाकलेल्या आहेत. असं थोडं पाणी तुम्हाला ॲड करत जायचं आहे. हे मिश्रण थोडंसं मीडियम जाडसर तुम्हाला ठेवायचं आहे. असं थोडं फेटून घ्या हे मिश्रण. आता ही जी आपण कोटिंग केलेली आहे पनीरची, ते तुम्हाला बेसन पिठाला लावून तुम्हाला हे पनीरचे जे काही तुकडे आहेत ते तुम्हाला तळून घ्यायचे आहेत. थोडंसं ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला हे पनीर तळून घ्यायचं आहे. पनीर पकोडा आता तुमचं रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला तळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता पनीरची भाजी कशी रेडी झालेली आहे. पनीरची कोटिंग तुम्हाला दिसत असेल. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.